प्रभाग क्रमांक 11 भानापेट वार्ड में आतिश जनार्दन पाटिल के नेतृत्व में एनसीपी पैनल का डोर टू डोर प्रचार। चंद्रपुर शहर महानगर पालिका चुनाव 2026 के अंतर्गत प्रभाग क्रमांक 11 भानापेट वार्ड से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गढ़ का पैनल सक्रिय रूप से चुनाव मैदान में है। पैनल में आतिश जनार्दन पाटिल, अरविंद भास्कर माहुरवार और कुमारी माधुरी दीपक कटकोजेवार शामिल हैं। पैनल का नेतृत्व कर रहे आतिश जनार्दन पाटिल लंबे समय से वार्ड में सक्रिय रहते हुए नागरिकों की समस्याओं का तुरंत समाधान करते आए हैं। सड़क, पानी, नाली, सफाई, बिजली सहित जन सुविधाओं से जुड़े मामलों में उनकी त्वरित कार्यशैली को लेकर वार्ड में भरोसा बना है। वर्तमान में पैनल द्वारा वार्ड में डोर टू डोर प्रचार किया जा रहा है, जहां घर घर जाकर नागरिकों से संवाद किया जा रहा है और विकास कार्यों का भरोसा दिया जा रहा है। प्रचार के दौरान वार्ड वासियों के सकारात्मक समर्थन मिल रहा है। नागरिकों से अपील की जा रही है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गढ़ के चुनाव चिन्ह तुतारी वाजनवार मानुस पर मतदान कर पैनल के तीनों उम्मीदवारों को विजयी बनाए। प्रभागामध्ये भानापेट प्रभागामध्ये खूप सारे असे प्रश्न निर्माण झालेले आहेत मागील 8 वर्षापासून। आता हे समोर पहा, इकडं कॅमेरा लावा, हे खोदून ठेवलेले आहेत सगळे। जिथं ब्रेकरची आवश्यकता नाही तिथं ब्रेकर बनवले आहे, जिथं आवश्यकता आहे तिथं ब्रेकर बनवले। नाल्या इतक्या वर्षापासून साफसुथरे झालेले नाही। जल अमृत योजना आलेली आहे, पण त्या जल अमृत योजनाला अजूनपर्यंत जलच नाही आणि लोकांना बिलं चाललेले आहे पाण्याची। हे खूप सारे अशा समस्या आहेत। आता त्या समस्याचं निवारण करण्यासाठी हा माझा प्रयत्न आहे आणि ते मी पार पाडेलच। सगळ्यात पहिलं पाण्याचं काम, जल अमृत योजना 600 कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट झाल्यानंतर अजून घरोघरी पाणी नाही। सर्वात पहिलं या प्रश्नाचं उत्तर लोकांपर्यंत मी पोहोचवणार। लोकांपर्यंत संदेश पोहोचवायचा आहे। त्यांचं जे मत आहे ते अमूल्य मत आहे आणि या मताचा दुरुपयोगीनं वापर करा नको। जो व्यक्ती जनतेला आवडते आणि त्यांना जनतेला जे समजते, म्हणजे जे काही कार्य घडवू शकते अशा उमेदवाराला निवडा। संदेश पोहोचवण्यासाठी मी आज आलेला आहे। माझ्या माध्यमातून जनतेला मी संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे। सर्व जनतेला हात जोडून माझं नम्र निवेदन आहे, 10 फुटाची विनंती आहे, जनतेने मला एक वेळा निवडून द्यावं आणि मला एक चान्स द्यावं। त्यानंतर त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी सोडवणार। माझ्या जनतेला असंच विनंती आहे कारण की आमचा मागील 8 वर्षापासून जे सरकार होती, महानगरपालिकाचे महापौर जे बसले होते आणि आमचा भागातील 4 उमेदवार भाजपाचे असूनही एकत्र असूनही आमचा वार्डाचा विकास काही झालेला नाही। त्या विकासाला आम्ही मागील आमचे लोकप्रिय जे मंत्री होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही हा वार्ड आम्ही दत्तक घेऊन आम्ही या वार्डाचा विकास करायला आम्ही तयार करू। आमच्या लोकांना आमचा वार्ड जे आमचे निवडून देतील त्यांच्या वार्डाचा विकास होईल। पण आम्ही 8 वर्षापासून पाहत आहोत आमचा वार्डाचा काही विकास झालेला नाही। जी जल योजना झालेली आहे, घरोघरी जल नळाची पाईपलाईन दिली आहे, सगळं झालं आहे, परंतु त्याच्यामध्ये पाण्याचा थेंब येत नाही। आणि बंद असलेल्या नळाला जे बिल आहे, वार्षिक बिल वर्षाच्या वर्षाला येते आणि जे टेंडर आहे ते
अदर लोकांना दिला, त्यांनी आपल्याच लोकांना देऊन आहे का नाही. म्हणजे म्हणण्याचा उद्देश तो बिल आम्हाला घरोघरी पोहोचून देत आहे. तर नळच नाही आहे, नळाला पाणी नसल्यामुळे बिल कुठलं वापरणार आहे. यामुळे माझं मत आहे का मला जर निवडून दिलं तर मी वार्डाचा विकास करू शकतो आणि माझ्या वार्डातील जे रहिवासी आहे त्यांच्यासाठी मी इथं आरोग्य योजना,